मनमनाच्या मंदिरात मूर्ती साजली आज सरस्वतीची, मनमनाच्या गाभाऱ्यात मूर्ती साजली आज सरस्वतीची. स्वागतास वाहते ही शब्द सुमनांजली, ही शब्द सुमनांजली. उदांत आचार आणि विचाराने अधिष्ठान लाभलेले आजचे हे व्यासपीठ आणि ह्या व्यासपीठावरती उपस्थित असलेले आजच्या कार्यक्रमाचे अतिथी माननीय श्री सुदाम मुखेकर सर, तसेच स्कूलचे मुख्याध्यापक श्री संदीप ढोकणे सर, पालक वर्ग आणि महिला वर्ग, शिक्षक वृंद आणि कर्मचारी यांचे ह्या ज्ञान मंदिरात स्वागत करते. आजचा विषय आहे पालक मेळावा. आज काहीतरी वेगळं जाणवतं बघा. काय वेगळं जाणवत असं ना या पालकांमध्ये? आज एक वेगळं जाणवतंय ते म्हणजे दरवर्षी तुम्ही दर महिन्याला किंवा दरवर्षी महिना एंडिंगला तुम्ही विद्यार्थ्यांना सोबत घेऊन येत असतात. आज विद्यार्थ्यांना सुट्टी आणि पालकांना शाळा आहे. जाणवतंय का आज थोडंसं वेगळं? आज खास तुमची शाळा भरवली गेलेली. याचं एकमेव कारण का दर महिन्याला आल्यानंतर तुम्ही त्यांचा फक्त रिपोर्ट कार्ड भरतात आणि जातात. बाकी दुसरं काहीच नाही. सांगतास मॅम ह्यावेळेस थोडासा मागे आला, मॅम हां यावेळेस थोडीशी प्रगती चांगली केली. दोन्ही फीडबॅक आम्ही ऐकत असतो. छान वाटतं ऐकल्यावरती का एका वेळेस पुढे येतो, एका वेळेस मागे येतो. अहो चालणार आहे. आपण सुद्धा गाडी चालवत असताना गाडीलाही थोडेसे प्रॉब्लेम येतात ना. पेट्रोल संपल्यानंतर पार खाली गाडी उलटी पार हे करून तिला तिथपर्यंत नेतोच ना आपण पेट्रोल पंपापर्यंत. विद्यार्थी येते आणि छोटे आहे इतका लवकर माइंडसेट करणं योग्य नाहीये. माझा दृष्टिकोन सांगायचा एकच तात्पर्य का मी खूप पालकांच्या अशा मीटिंग आम्ही अटेंड केलेल्या आहे. त्याच्यामध्ये एक सांगायचं आहे का मोबाईल हा विषय खूप ऐकला गेलेला आहे. मॅम हा मोबाईल जास्त खेळतो, टी व्ही समोर बसलेला असतो, होमवर्क सांगितलं तरी करत नसतो. मला एक सांगा, ज्यावेळेस आमचे शिक्षक शिकवत असतात त्यावेळेस असे म्हणतात का चल तुला अडचण आली धर माझा मोबाईल घे आणि चेक कर, सर्च कर बरं याच्यामध्ये काय दाखवलं तर कर बरं सर्च. शिक्षक देत नाही मोबाईल, तुम्ही घरी देतात मोबाईल त्याला. तू एवढं जर कंप्लीट केलं ना तुला मोबाईल खेळायला देईल. तुम्ही लालच देतात त्याला ते दाखवण्यासाठी, तो होमवर्क पूर्ण करण्यासाठी. कशासाठी? द्यायचंच नाही. तुला दिलेलं ना ठीक आहे. चाणक्य सांगतात की वयाच्या 5 वर्षापर्यंत मुलांचे लाड करा, त्याच्यानंतर 14 वर्षापर्यंत त्यांना चांगलं काय वाईट काय याचं डिसिप्लिन लावायला शिकवा. आणि त्याच्यानंतर जे 14 वर्षाचा पुढचा काळ असतो तो वादळी अवस्था असते. त्या वादळी अवस्था म्हणजे किशोरवयीन वयामध्ये तुम्ही त्यांचे मित्र बना, त्यांचे सोबती बना. छोट्या छोट्या मुलांचं तुम्ही काय करता ते काय करू राहिले आता कॉम्पिटिशन लावलेले. मॅम याचा नंबर आला त्याचा नंबर आला नाही, याला रिझन काय? कॉम्पिटिशन लावू नका. ते रेसमधले घोडे का आपण त्याला पळवतोय? नाही. छोटे हे लहाने बालपण जगू द्या त्यांना. छोट्याही मुलांना बालपण जगण्याचा अधिकार आहे. आता हे बाबा इथे बसलेले सर्व पालक वर्ग आहे, यांना एक प्रश्न विचारला, तुम्ही तुमच्या लहान वयात काय करत होते? जे खेळ खेळले ते तुमचे मुलं खेळताना दिसतात का तुम्हाला? दिसतात का? मग ते खेळ का नाही राहिले? घे अभ्यास. मॅमने दिला ना अभ्यास, कर होमवर्क, जा ट्युशनला. हे बर्डन आपण तयार केलंय. का नाही राहिले खेळ? घ्या बरं, चल माझ्या बरोबर तू खेळून दाखव, त्यालाही आनंद वाटेल. सांगा बरं पहिल्या रामायण मधल्या गोष्टी सांगा, तुकारामांच्या गोष्टी सांगा. का नाही ऐकणार? ऐकेल ना. करून बघा प्रयत्न, नक्की ऐकतील. मुलं हे अनुकरण करत असतात. साधी गोष्ट, मुलाला तुम्ही एखाद्या शॉपमध्ये घेऊन जा. माझ्या मित्रानं अशाच कलरचा ड्रेस घेतला, पप्पा मला बड्डेला अशाच कलरचा ड्रेस घ्या, पेन सेम घ्या, पप्पा नोटबुक त्याच्यासारखीच घ्या. मग घरी सुद्धा तो अनुकरणच करीत असतो. पप्पा आज काय बोलतात ते घरामध्ये, आज कोणाशी काय बोलतात ते, हां फोन आल्यावरती काय बोलतात ते घरात, ते सांगतात ते मी घरात नाही असं सांग. पुढच्या वेळेस फोन आला का तुम्ही नाही उचलता, तो उचलतो, पप्पा घरात नाही आहे सांगून देतो अगोदरच. हे अनुकरण ते करत असतात. त्याच्यासाठी आदर्श बनणं आपल्याला गरजेचं आहे. आपण नेहमी म्हणतो शिवाजी महाराज पुन्हा जन्माला या, राजे तुम्ही पुन्हा जन्माला या, पण ते आमच्या घरी नाही शेजारच्या घरी या. का? आम्ही जिजामाता बनायला तयार नाही. कोण एवढे परिश्रम घेणार हो? कोण सांगणार? शिवाजी महाराजांचा जर इतिहास वाचला तर शिवाजी महाराजही खोडकर होते. ज्या महालामध्ये नृत्यकला चालत होते, महाराज एकदा चालताना त्या खिडकीतून त्यांनी डोकून बघितले होते. त्यावेळेस त्यांनी जिजामाताने त्यांचा कान पकडला होता आणि त्यांना सांगितलं होतं, राजे तुम्ही ह्या कामासाठी जन्मलेले नाहीये, हे जे नृत्य चाललेले ते आपल्याला थांबवायचंय, हे स्वराज्य निर्माण करायचंय. त्याच्यासाठी त्यांनी रामायणामधल्या गोष्टी सांगितल्या गेलेल्या आहे. त्यांनी खूप अशा थोर व्यक्तींच्या त्यांना गोष्टी सांगितल्या, तेव्हा त्यांच्यामध्ये बदल झालेला आहे.
खूप गोष्टी अशा आहे का आपण म्हणतो हा विद्यार्थी आदर्श कसा बनेल. आदर्श म्हणजे नेमकं काय हो. आदर्श पालक आदर्श विद्यार्थी नेमकं कारण काय. सर्वच पालक इथे उपस्थित आहे. माझ्या दृष्टीने हे सर्व आदर्श आहे. नेमकं कारण काय. आदर्श होण्याचं कारण काय. आपण वेळ देणं. सर्व भेटतं बघा आयुष्यामध्ये पण गेलेली वेळ ही परत येत नाही. तो वेळ द्या. तुमच्या मुलांना तो वेळ देण्याचा प्रयत्न करा. 5च मिनिटं द्या. ते का डायरेक्ट मोठ्या याला नाही का 10thला नाहीये किंवा 12ला नाही का तुम्हाला ते समजत नाहीये. बेसिक आहे ते समजू शकतं. टीचरने तुला काय होमवर्क दिलाय मला दाखव मी चेक करतो. त्याप्रमाणे तुम्ही विचारू शकता. चल बस माझ्याजवळ आज टीचरांनी काय दिलं मला बघू दे. 1 2 3 का ठीक आहे चल कर राईट. मी बघतो काय दिलेलं आहे. त्याच्या जवळ बसा. आमच्या महिला वर्गांसाठी एक गोष्ट सांगायची वाटते. नाही मॅम वेळ नाही हो. अहो आम्हाला कामं असतात हो म्हणून तुमच्याकडे पाठवलेले हो मुलं मला मान्य. शिक्षक आणि पालक 2 गोष्टींमधला एक अर्थ सांगते. शिक्षक शी पहिला जो असतो त्याच्यावरती पहिली व्हॅलेंटी त्याचा अर्थ आहे शिक्षा. श म्हणजे क्षमा आणि क म्हणजे कलागुणांना वाव देणारं ठिकाण म्हणजे हे शिक्षक. पालक मधला सांगते पाल्य हवे तेवढे लाड करणे आणि कडक शासनासाठी शिक्षकांकडे पाठवणे. घरामध्ये वाटेल तेवढे आपण लाड करतो आणि मॅम हा आता तुमच्याकडे सोडलेला आहे बघा त्याच्याकडे. एक दिवस जर सुट्टी भेटली ना त्या मुलाला तर दिवसभर याने पार डोकं उठवलं कशाला सुट्टी दिली असेल काय ना शाळेमध्ये आजच घरी राहिला. तर विचार करा तो शिक्षक कसा सांभाळत असेल त्या 40 मुलांना एकत्र. कसा सांभाळत असेल त्या 20 मुलांना एकत्र. याचं एकमेव कारण म्हणजे आपण त्यांच्यासाठी आदर्श बनणं. दुसरी गोष्ट म्हणजे बेसिक गोष्ट आपण त्यांच्या कन्सेप्ट क्लिअर. आम्हीही काही गोष्टी शिकतो आज पण. आपले जे आदरणीय मुख्याध्यापक जे आम्हाला लाभलेले संदीप ढोकणे सर यांची एक गोष्ट सांगावीशी वाटते. आम्हाला काम नेमून देतात ते नियोजन पण देतात आणि एकदम साईडला बघून बघतात कोण काय करतं ते आधी देतात. चला बघूया कोण काय करतंय काय नाही हे सगळं डिसिप्लिन वगैरे बघून घेतात. ते काहीच बोलणार नाही. कार्यक्रम होईपर्यंत काही बोलणार नाही. पण त्यांचं एक आहे त्यांची दहशत खूप आहे. त्यांची ना नुसतं फेरा जरी त्यांनी मारला ना आम्हाला समजतं त्यांच्या चेहऱ्यावरून आमचं कुठंतरी काहीतरी चुकतंय. 100% आम्हाला समजतं आपण कुठंतरी चुकतोय इथे. ते साधे सुधे प्रिन्सिपल नाहीये. प्रत्येक शाळेमध्ये कधी चेक करा का असे प्रिन्सिपल कधी तुम्ही बघितले नसेल का प्रत्येक गोष्टीमध्ये इन्व्हॉल्व होत असतात. प्रत्येक गोष्टीमध्ये सहभाग घेतात. छोटे छोटे मुलं जर आमच्या स्कूलमध्ये आता 2 शाळा आहे सरांच्या 2 शाखा आहे. पांडुरीमध्ये पण एक शाखा आहे. त्या शाखेमध्ये तर अजून कितीतरी शिक्षक आहे आमचे शिक्षक वृंद तिथं काम करतात. ते कितीतरी मुलं आहे असे कितीतरी मुलांचे प्रॉब्लेम ते फेस करतात. ते इथं 5th 6th पर्यंत आहे तिथे आमचे 12 पर्यंत आहे म्हणजे 10+2 आहे तिथे. तर आमच्या विद्यार्थ्यांना मोठ्या मोठ्या विद्यार्थ्यांना जरी प्रॉब्लेम आला ना सरांचं इतकं बारकाईनं लक्ष असतंय. कधी त्या शाळेत व्हिजिट दिली का नाही माहीत नाही मला पालकांनी. पण एकदम जवळ शाळेला जवळ बंगला आहे सरांचा. आलिशान बंगला आला आरामशीर बसून घेतील. आलेले शिक्षक बघू शकतात. पण नाही जेवढे तास आम्ही उभे राहतो ना तेवढे काही तास ते फेरा मारत असतात. कंटिन्यू फेरा मारत असतात. ह्या क्लासमध्ये जा त्या क्लासमध्ये जा. कोणता विद्यार्थी कधी आला कोण काय करतो पाठीमागच्या विद्यार्थ्याचं काय लक्ष आहे मॅडम तुम्ही काय शिकवता ते हे त्यांचं लक्ष असतं. त्या धाकाने आम्ही सुद्धा आमच्या मुलांना घडवत असतो. कारण हे आम्ही काय करत असतो त्यांचं अनुकरण करत असतो. तसेच तुमच्या सुद्धा घरामध्ये जे विद्यार्थी असतात ते अनुकरण करत असतात. सरांविषयी सांगायला वाटतं तर एकच ते म्हणतात ना का आपण म्हणतोच मॅम मला जमणार नाही. आता पालक वर्ग बोलत होते आनंद वाटला का पालक बोलतात ते. पण इथं आल्यावरती थोडेसे तफ मम होतेच ना. मग तुमच्या विद्यार्थ्याला इकडे बोलायला लावल्यावरती थोडंसं हे होतं त्यावेळेस तुम्ही म्हणतात मॅडम तेच डेअरिंग आली पाहिजे ना त्याच्यामध्ये. अहो येईल ना. आपण एवढे मोठे झाल्यावर माईक हातात पकडल्यानंतर काय बोलावं लवकर सुचत नाहीये. त्यांनाही ते लहान आहे. कम्पेअर करू नका कॉम्पिटिशन करू नका. आम्हालाही सुरुवातीला असंच वाटायचं काय बोलायचं कुठं बोलायचं. सरांनी सांगितलं इथं बोलायचं तुम्हाला असा विषय बोलायचा आहे. मग आम्हालाही त्यांनीच घडवलंय. प्रत्येक गुण आमचे काही गोष्टी त्यांनीच आम्हाला शिकवलेलं आहे. त्यांच्या बाबतीत बोलायचं तर एक आठवतंय कबुतरालाही गरुडाचे पंख बसवता आली असती. कबुतरालाही गरुडाची पंख बसवता आली असती. गगन भरारी ही रक्तात असावी लागते. ती दत्तक घेता येत नसते. ती दत्तक घेता येत नसते. ही गगन भरारी घेण्यासाठी माणसाला तसं घडवावं लागतं. ते मला या सरांचं भाषण खूप आवडलं. त्यांच्या भाषणामधून मला वाटलं का त्यांचं वाचन छान आहे. सर वाचन नेहमी छान असावा. माणसाला वेळ भेटेल तेव्हा वाचत राहावा. मुलांना त्या गोष्टी देऊ शकतात. ते अवंतर वाचन वाटलं त्या सरांचं मला. त्यांनी ती गोष्ट खूप छान सांगितली त्या बदकांची. सर ती मी पण वाचलेली खूप छान आहे ती गोष्ट.
ती कविता आहे, त्याचं ट्रान्सलेट मराठीमध्ये केलं गेलेलं आहे. खूप सुंदर आहे ती. म्हणजे त्यातला वेगळेपणा काय, तो एकटा राहिला नंतर त्यालाच कळलं का मी वेगळा म्हणजे इतरांपेक्षा वेगळा म्हणजे राजहंस म्हणून आम्ही जन्माला आलेलो आहे. हे बरोबर सरांनी एकदम छान सांगितलंय. पण मला एक आठवतंय, जर तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांना म्हणाला चल वाचन घे बरं, मला वाचून दाखव बरं, येत नाही ना, मी सांगते तुला जोरात वाच, मोठ्याने वाच, चुकले शब्द मी सांगते. वाचनाने पुस्तकाने मस्तक सुधारते आणि सुधारलेले मस्तक कधी नतमस्तक होत नसते, हे लक्षात ठेवायचं असतं. खूप काही अशा गोष्टी आहे सांगण्यासाठी, पालक नेहमी सांगतात ते. मला पालकाला एक विनंती आहे, आदर्श पालक बनण्यासाठी ज्यावेळेस तुमचा मुलगा ज्या स्कूलमध्ये येतो सांगतो ना, मम्मी आज असं झालं, माझ्या शेजारच्या मुलाला मारलं, माझ्या बेंचवर बसणार माझा पार्टनर त्याला मारला आज मॅमनी. का बरं रे, कशासाठी मारलं? मम्मी अगं आज याने पेन नाही आणला, याच्या टिफिनला आज डोसे होते, त्याच्या टिफिनला इडली होती, याच्या टिफिनला भाजी होती, याने मारलं, हा पाठीमागे बसला. हा ज्यावेळेस तुम्हाला गोल फिरून फिरून सांगत असतो ना, तुमच्या अवतीभोवती फिरत असतो तो सांगताना. तुम्ही जर त्याला मोटिवेशन केलं ना त्यावेळेस, तर तो रोज न सांगता तुम्हाला डेली शाळेतला वृत्तांत सांगाल, माझ्या मॅमनी काय केलं, आज मॅम कोणती कविता बोलल्या, मॅमचं आज काय झालं, क्लासमध्ये माझ्या शेजारी कोण बसलेला होता, आज आमचे मोठे सर आले होते का नव्हते. हे जर तुम्ही रुटीन लावली ना, न सांगता तो कंटिन्यू तुम्हाला सांगत राहील. पण जर तुम्ही इग्नोर केला ना, रोज आल्या हे चल रोजच आहे, चल ना मला काम आहे, हो साईडला, हळूहळू तुम्ही विसरता ते मुलं मोठे होत चालतात. ते हळूहळू ते मोठे होत चालले का ते सांगायचं सोडून देतात आणि कालांतराने ज्या एजमध्ये जातात त्यावेळेस त्यांच्या मनामध्ये खूप साठलेलं असतं, ते तुम्हाला ते सांगत नसतात. ते मग तुम्ही गोल गोल फिरतात. काय झालं रे, कोण मित्र आहे तुझ्या संग, रात्री कुठे गेलता रे, कोणाच्या गाडीवरती होता तू, कशामुळे भांगडी झाला रे, तुम्ही मग गोल गोल फिरतात. मग ते तुम्हाला सांगत नाही. मैत्रीचं नातं वाढवा, कॉम्पिटिशन थोडंसं बंद करा, हसू द्या, खेळू द्या, शिस्त नक्की लावा, हाय तिथेच त्याला थांबू नका. प्रत्येक गोष्टीला त्याला सांगा, बाळा हे चांगलं आहे, हे वाईट आहे, प्रत्येक गोष्टीचा आस्वाद घेऊ द्या. प्रत्येक गोष्ट सांगायचं तात्पर्य त्याच्या मागे समजून सांगा, हे का बरं असे. आमच्या एक नर्सरीच्या टीचर आहे, छोटे मुलं आहे, स्कूलमध्ये इंग्लिश आणि हिंदी लँग्वेज चालतात. ते मला त्या मॅमचं पण आवडलं का मराठी लँग्वेज बरोबर आहे, आपली मातृभाषा आहे, तिचा आदर करणे खरंच खूप गरजेचं आहे. बोली भाषा आहे, पहिली शिक्षिका ही आईची, हे मला मान्य आहे. पण स्कूलमध्ये इंग्लिश मिडियमला आपण इंग्लिश आणि हिंदी ह्या दोन लँग्वेजचा यूज करतो. तो स्कूलमध्ये आल्यानंतर ह्या दोन लँग्वेज यूज करतो, घरी गेल्यावरती मराठी. मला सांगा हो, खिचडीला सुद्धा इतकं मटेरियल यूज करत नाही, इतकं मटेरियल आपल्या त्या लँग्वेजमध्ये होत आहे. मग तो इथं आला का मिक्स कसा बोलतो, त्याच्या बेंचवरती छोटा पार्टनर बसलेला असता नर्सरीचा, मॅम इसने मेरे से जोर से चावा, असा बोलतो तो. मॅम इसने मेरे को जोर से चावा. मैम बोले अरे चावा नहीं बच्चा, काटा बोलो, इसने मेरे जोर से काटा. नहीं मैम क्या काटा, चावा. फिर मैम बताती है, देखो हम एप्पल घर में लाते हैं ना, हाँ लाते, पापा कौन से फ्रूट लाते हैं, फिर वो बताता है मैंगो एप्पल सब के नाम बताते हैं. तो वो कैसे काटते, मैम हम नाइफ से काटते, यानी कि छुरी से हम काटते, तो काटते ना उसके पीस हो जाते. वैसे ही उसने आपको हाथ को पकड़ के दांत में डाला और फिर जोर से काटा, इसे बोलते हैं काटना. अच्छा मैम फिर इसने मेरे को जोर से काटा. इतक्या छोट्या छोट्या कन्सेप्ट त्या टीचर लोक त्यांच्या बरोबर घेत असतात. मग मला सांगा, घरी आल्यावरती तो हिंदी बोलला, फक्त महिला भगिनी सांगा, तुम्ही खरंच हिंदी बोलतात का त्यांच्याशी? खरं सांगा मला, बोलतात तुम्ही? नाही. मग त्यांनी करायचं काय? तुमच्यासारखं बाहें मूड दाहे मूड आगे मूड पीछे मूड या दिशेवर चालायचं का? नाही चालता येणार आहे. बालपण तुमचंही आठवा, तुमच्याही गोष्टी आठवा, त्यांना सोबत घेऊन चला. खूप गोष्टी अशा हे टीचर लोक, हे शिक्षक वृंद खूप त्यांच्यासाठी कष्ट. आदर्श शिक्षक व्हायला सुद्धा काही गोष्टी परिश्रम करावा लागतात, तसं आदर्श पालक बनण्यास सुद्धा आपल्याला परिश्रम घ्यावे लागतात. ते काही तास ते शाळेत असतात, ते बाकीचे तास ते तुमच्या सोबत असतात, ते अनुकरण करत असतात, ते डेली तुमच्याकडे बघत असतात, ते काय चाललंय काय नाहीये. महिला भगिनी मी खूप बघितलेलं आहे, मला वेळ नाही हो, मला हे काम असतो, आम्हाला टाइमच नाही मॅडम, आम्ही होमवर्क नाही घेऊ शकतो मॅम, रोज शेतात जावं लागतं, ते मॅम इकडे जावं लागतंय तिकडे जावं लागतंय. ते मला एक सांगा, जर बहिणीचा फोन जर आला ना महिला भगिनींना, फार बहिणीच्या जावेचं नंदेचं इकडचं तिकडचं अर्धा तासात पूर्ण बायोडाटा तिकडचा टोटल सांगून विचारून मोकळे होतात. मग तुमच्या मुलांना तुम्ही अर्धा तास देऊ शकत नाही? नाही देता येणार का? देऊ शकतात.
सांगायचं तात्पर्य, आज पालक मेळावा इथं भरलेला आहे. मला विषांतर करायचं नाही. जर शब्द चुकून काही बोलले गेले असेल तर त्याबद्दल नेहमी मी क्षमस्व मागते तुमच्याकडे. पण सांगायचं तात्पर्य, आपण आदर्श कसं बनू शकतो आणि ह्या पालक मेळाव्याला भेट देण्याचं एकमेव कारण का आपण आपल्या पालकांची म्हणजे आपल्या पाल्याची काय उन्नती हे नका बघायला येऊ. पालकाचा आणि पालक मेळावा आणि शिक्षक मेळावा यातला संबंध रेल सांगते तुम्हाला. पालक आणि शिक्षक यांचा केंद्रबिंदू म्हणजे हा विद्यार्थी. नेमकं केंद्रबिंदू म्हणजे काय तर तुमच्या आणि आमच्या मधला असणारा हा संवाद. ज्यावेळेस तुम्ही साधतात त्यावेळेस आम्हाला समजतात का विद्यार्थी कुठे कमी आहे, मग त्याच्यामध्ये आम्ही इम्प्रूव्हमेंट करत असतो आणि तुम्हालाही ते समजतं की तो वर्गात कसा आहे, तुम्ही त्याच्यामध्ये सुधारणा करत असतात. याचा अर्थ एवढाच का पालक मेळावा घेण्याचा दृष्टिकोन एवढाच एक असतो का आपल्या पाल्याची नुसती उन्नती नाही तर प्रत्येक सर्वांगीण विकासाची जाणीव करून घेणे. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र.